आणि पुढच्या 3 वर्षामध्ये भाजप आणि एनसीपीचे म्हणजे 2 वर्ष भाजप आणि 1 वर्ष एनसीपी असा आमचा फॉर्म्युला सध्या ठरलेला आहे। परंतु हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे। त्यांनी भूमिका काय घ्यावी काय घेऊ नये त्यांच्या आपसामध्ये काय मतभेद आहेत। कारण रोहित पवार सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टींना विरोध करताना आपण बघितलं असेल आणि विलीनीकरण करायचं की दोन्ही पक्षाचं त्यावर त्यांचा आक्षेप आहे। आमच्या सोबत यायचं की नाही महायुतीसोबत याबाबतही त्यांचं काही वेगळं मत आहे। ते त्यांचं वेगळं मत आहे, पण मला वाटतं हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे आणि पक्षांतर्गत प्रश्न आहे, ते बसून सोडवतील। कुठेतरी सुळे केंद्रात येतील अशी देखील चर्चा आहे मंत्रिमंडळात त्यांचा सहभाग। ते तर काही सांगता येत नाही, हा जरतरचा प्रश्न आहे। मला वाटतं ते जर महायुतीमध्ये आले एनडीमध्ये आले तरचा हा प्रश्न आहे। नंतर ते बाबतीमध्ये निर्णय वरिष्ठ घेतील एकत्र झाल्यावर, कोणाला मंत्री करायचं कोणाचं नाही, त्यांचं काय बोलणं होतं काय होत नाही, हा सगळा पक्षश्रेष्ठींचा दिल्लीचा प्रश्न आहे। भाऊ, गिरीश महाजनांनी तुमच्यावर तुम्ही ज्या पद्धतीने संजय राऊतांवर टीका केलेली होती की तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा असं सांगण्यात आलेलं होतं, त्याच पद्धतीने संजय राऊतांनी सांगितलं की गिरीश महाजनने स्वतःचे कपडे सांभाळावे, तुमच्या कपड्यांमध्ये झुरळ होते आणि गिरीश महाजन करप्ट माणूस आहे। आता कोणत्या अँगलनी त्यांना मी करप्ट दिसलो होतं? मी तर 15 वर्षाला मंत्री आहे। एखादा आरोप माझ्यावर सांगावा, सिद्ध झाला सांगावं किंवा कोणी केला असंही सांगावं, मला असं वाटतं। संजय राऊतांना काय, मला वाटतं त्यांना तर काही फार महत्त्व न दिलेलं बरं मला असं वाटतं। मी कालही सांगितलं की तो हा माणूस जोपर्यंत शिवसेना संपवत नाही उद्धवजींची तोपर्यंत गप्प बसणारच नाही। त्यांना रोज काही ना काही बोलायचंच आहे आणि ते असं बोलायचं आहे की ते पक्षाला हानिकारकच होईल आणि त्यामुळे मग त्यांना उत्तर देणं मला आता काही फार करून वाटत नाही का तुम्ही रोज आलात की उद्धव आपलं संजय राऊत असं म्हणले, संजय राऊत तसं म्हणले, आता आम्ही कुठपर्यंत आमचं तोंडे खराब करून घ्यायचं, मला असं वाटायला लागलेलं आहे आता सध्या। त्यामुळे त्यांना उत्तर न दिलेलं बरं, पण लोकांनी त्यांना त्याची जागा दाखवलेली आहे। त्यांची हाफ पॅन्टसुद्धा लोकांनी आता ठेवलेली नाही, मला असं वाटतं। सगळेच कपडे त्यांचे उतरवलेले आहेत राऊतांचे। त्यामुळे मी पुन्हा सांगेल की बाबा अशी गिरीश महाजनांनी राऊतांवर टीका केलेली आहे आणि तुर्तास बातमीपत्रात वेळ झाली थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।